तर आज आपण बनवणार आहोत 1 वाटी गव्हाच्या पिठापासून छान अशी रेसिपी। ही रेसिपी एकदा तुम्ही बनवली तर समोसा, भाकर, वडी, मोमोज खाणे सगळं विसरून जाल। आणि ही रेसिपी आपण न तळता न फ्राय करता बनवणार आहोत। त्यासाठी घेतलेलं आपण 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं अजवाईन, चिल्ली फ्लेक्स, कोथिंबीर आणि हे टाकले चवीनुसार मीठ। आता ह्याला आपण ड्राय असं पहिलं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडं थोडं पाणी। आणि जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे। दुसरं काही वेगळं करायची गरज नाही, अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। रेसिपी नक्की न स्किप करता बघा। आता हा झालेला आहे आपला गोळा तयार। बघा जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच मळलेलं आहे। आता ह्याच्यावर टाकूया शेवटी आपण लास्टला अर्धा चमचा तेल आणि परत थोडंसं मळून, कारण का तेल टाकल्यामुळं हा सॉफ्ट होतो। आता ह्याला ठेवूया झाकून आणि तोपर्यंत आपण वळूया पुढच्या कृतीकडे। आता घ्यायचे आपल्याला 2 ते 3 बटाटी मध्यम आकाराची, आणि हे आपली जी खिसणी असते ना मोठ्या साईजने ह्याला असं खिसून घ्यायच्यात। आता इकडे मी 2-3 गाजर पण खिसून घेतले होते। ह्याच्यात टाकूया आपण आता थोडीशी बीन्स आणि हा वटाणा आपण ठेचून घेतलेला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिमला मिरची, जे काही तुम्हाला भाज्या आवडतात तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता टाकला ह्याच्यामध्ये आपण एक कापलेला कांदा आणि किसलेलं बटाटं। आता ह्याच्यात टाकूया आपण 2 ते 2.5 चमचे मीठ। मीठ भरपूर टाकायचं आहे, कारण का ह्याला पाणी सुटलं पाहिजे। आणि थोडंसं मिक्स करून ह्याला ठेवूया आता आपण झाकून। झाकून ह्याला 10 मिनटं ठेवायचं आहे, कारण का ह्याला छान असं पाणी सुटलं पाहिजे, म्हणजे कसं भाज्या आपल्या सगळ्या सॉफ्ट होतील। बघा आता ह्याला सुटलेलं आहे पाणी, आणि आता आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढायचं आहे, म्हणजे जेवढी ताकद आपल्या शरीरामध्ये आहे ती सगळी दाखवायची आहे इथं, आणि छान सगळं पाणी आपण काढायचं आहे। चला तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा। आता हे सगळं पाणी आपण काढलेलं आहे आणि हे पाणी कुठंही यूज होणार नाही, ह्याला आपण फेकून द्यायचं आहे। आता झालेलं आहे सगळं बघा, आपल्या ह्या भाज्या सुक्या। ह्याच्यात टाकूया आपण आता हिरवी मिरची, लाल मिरची पावडर थोडीशी, गरम मसाला थोडासा पाव चमचा, हे आला आपला चाट मसाला, आणि त्याच्यानंतर आला आपला हे जिरा। आता थोडंसं टाकूया आपण ह्याच्यात किसलेलं अद्रक, आणि ही ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरचीची पावडर, ह्याच्यामुळे थोडीशी आपल्याला हॉट टेस्ट येते। आता हे आलं चवीनुसार मीठ, आणि ही हिरवी मैना, हिरवी मैन्याशिवाय तर टेस्ट नाही। आणि आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊया। आता तोपर्यंत हा आपलं पीठ छान असं सॉफ्ट झालेलं आहे। आता घेतला आहे ह्याचा गोळा करून, आणि ह्याला आपण छान असं ड्राय पिठीमध्ये बुडवून, जशी चपाती लाटतो आपण तसंच ह्याला छान असं लाटून घ्यायचं आहे। काहीही वेगळी पद्धत नाही, घाबरायची गरज नाही। जशी चपाती लाटतो तशी मोठी चपाती लाटायची, आणि त्याच्यामध्ये हे सगळं सारण जे मिश्रण आहे आपलं भरायचं आहे। भरताना थोडीशी काळजी घ्यायची की जास्त पण नाही आणि कमी पण नाही, बरोबर अगदी प्रमाणात भरायचं आहे। आता भरून झाल्यानंतर ह्याचा करायचा आपल्याला रोल। रोल करताना काळजी घ्यायची, ज्यावेळेस आपण पलटी करू त्यावेळेस ह्याला कंटिन्यू दाबत जायचे, जेणेकरून ही एकसारखा रोल होईल आणि आपले मिश्रण बरोबर ह्याच्यामध्ये बसेल। आता हा झालेला आहे रोल आपला तयार। आता ह्याला थोडासा हा उघडा राहतो म्हणून थोडंसं पाणी इथं लावायचं आपल्याला, आणि छान असा चिटकून घ्यायचा आहे, जेणेकरून हा आपण पुढे कृती करताना प्रॉब्लेम येणार नाही। साईडला पण असं दाबून घेतलेलं आहे आपण, जेणेकरून साईडला पण हा पॅक राहील। आता घेतलं आहे कढईमध्ये पाणी, आणि कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे, आणि ही घेतली आहे चाळणी। चाळणीला आधीच तेल लावून मी ग्रीस करून ठेवलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये आता टाकूया आपण हे रोल। आता ठेवूया ह्याला झाकून, आणि झाकून ठेवल्यानंतर 15 मिनटं छान मोजून 15 मिनटं घड्याळाकडे बघून ह्याला आपल्याला वाफवायचं आहे। आणि वाफवल्यानंतर लगेच आपल्याला काढायचं नाही, 10 मिनटं ह्याला थंड होऊन द्यायचं आहे। तुम्ही गरम गरम काढले तर हे कट होणार नाही, आणि तुटण्याची शक्यता म्हणजे तुटतीलच 101%। आता हे थंड झाल्यानंतर आपण हे ट्रायंगलमध्ये आता कापून घेऊयात सर्व। कापताना घाबरायची गरज नाही, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे रोल तयार होतात। तुम्ही या रोलला असेही खाऊ शकता वाफवताही, पण मी जरा थोडंसं ह्यांना वेगळ्या पद्धतीने ट्राय करणार आहे। चला तर वळूया आपण पुढच्या कृतीकडे। बघा कसे छान दिसत आहेत। तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर प्लीज अमोल्स किचनला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा। आता घेतलं आहे मी परत गव्हाचं पीठ, 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात परत चिल्ली फ्लेक्स, कोथिंबीर, तीळ। तीळ टाकल्यामुळं आपल्याला छान असं हे टेक्स्चर येतं आणि खायलाही टेस्टी लागते। परत थोडंसं टाकलेलं आहे मीठ ह्याच्यामध्ये, आणि ह्याला आता छान मिक्स करून घेऊया। आता हे जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला। आणि परत आता हे वड्या बुडवायच्या ह्याच्यामध्ये, आणि इकडं झालेलं आहे आपलं तोपर्यंत तेल गरम, आणि आता गरम गरम तेलात टाकायच्या ह्याला। मीडियम वगैरे असं काही तेल ठेवायचं नाही, छान असं गरम तेलात आपण ही वड्या टाकलेल्या आहेत।
तुम्ही चमच्यानेही टाकू शकता किंवा आपण भजी वगैरे बनवतो तसं तुम्ही हातानेही याला टाकू शकता. आता सोडल्या सोडल्या लगेच याला हलवायचं नाही आहे. 20 ते 30 सेकंद तेलात फ्राय होऊन द्यायचं आहे. लगेच जर तुम्ही ह्याला चमचा वगैरे कशाने हलवलं झाऱ्याने तर हे तुटण्याची शक्यता असते. आता हे 20 ते 30 सेकंद नंतर छान असे आलटी पलटी करून आपल्याला हे फ्राय करून घ्यायच्यात. बघा अतिशय सुंदर आणि खूप छान असे गोल्डन ब्राऊन कलरचे हे आपल्या तयार झालेल्या आहेत वड्या. एकदा जर तुम्ही ही घरी नाश्ता बनवला किंवा स्नॅक्स बनवलं तर भाकर वडी खाणं वगैरे सगळे विसरून जा.